मस्तक हे पाया करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सखोल मोबाईल स्टँड नाही का पुढे काळ सावधान बघ ना पोराकडे संत समागमी करावेवडी करावी तातडी परमार्थाची तुका लोकीची आयो आहे नका डोळे तुरळे पडू जाऊ पुस्तकी प्राप्त वेळी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग विश्ववंदे महाराष्ट्र भूषण असणारे वैराग्याचे महामेरू आणि आपला हे वारकरी संप्रदाय कळस्थानी असलेले जगद्गुरु तुकोबर आहे यांचा चार चरणाचा आणि उपदेश प्रकरणाचा आपण सेवेकरता निवडला आहे विठ्ठल सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा अल्पसा परिहार गिरिजा अप्पा केंद्रे फक्त हे ऐकण्यात नाव आपल्या कळत नाही त्यांच्या नंतर महाराजी गिरिजा अप्पा केंद्रे थोडासा शेवट भाग त्यांचा मला कळतो लहान असं हे परिवार आहे नंतर रामभाऊ महाराजी केंद्रे त्यानंतर लक्ष्मण महाराज केंद्रे आणि महिपती महाराज केंद्रे आपल्याकडे फोटोच्या स्वरूपात उभा आहे त्यांचा आत्मा आलेला आहे आणि त्यांच्या पुढे मला कीर्तनाची संधी मिळाली आहे कारण रामभाऊ महाराज केंद्रे हे बी आजोबाच आहेत हे बी आजोबाच आहेत सर्वांच्या दोघांच्या कार्यक्रमातली मला समजा माझ्या सेवा वाटला आहे विठ्ठला हा परिवार आहे राहणार डोंगर पिंपळा या गावचे राहणारे पण आमचे हे जे आजोबा होते महिपती महाराज केंद्रे हे इंजिनिअरिंग या कामामध्ये कार्यरत होते पूर्ण आयुष्य गेलं आणि असे प्रेमळ स्वभावाचे होते असं आमच्या आईला भावाची मुलगी कधी समजली नाही माझीच मुलगी म्हणून आमच्या या आजोबांच्या नांदेड असताना कार्य करीत असताना इंजिनिअरिंगचं तर माझी स्वतःची मुलगी म्हणून त्यांचं शिक्षण आमच्या आईचं त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं आहे असं हे प्रेम आपल्या गोष्टीच्या स्वरूपात उभा आहे त्यांचा आत्माला आहे कीर्तनापासून आज जरी आपल्यात नसले तरी कोण्या ना कोण्या स्वरूपामध्ये त्यांचा आत्मा किंवा आपले कीर्तन आहे आता परिवार सगळ्या परिवार हे आपले भजी मंडळ हरिभक्तपरायण आपले मावळी महाराज ज्ञानांतर पकवाद वादक पेटी वादक श्रीराम मुंडे महाराज आपले चाटे महाराज त्यांचा परिचय नाही पण झालेला आहे ते महाराज आहेत आमचे युवराज बापू मामाच आहेत चंद्रकांत मामाच आहेत आणि सतीश केंद्रे हे बी मामाच आहेत हे बद्री मंडळ रावसाहेब महाराज आहेत वेणुनाथ पवार
हे आमचे बाळासाहेब लोखंडे, हे दादाही वडगाव भजनी मंडळ, पवन गुरुजी आहेत, पंचाळ महाराज आहेत, राम महाराज आहेत, हे आपले पोलिसच्या भरतीमध्ये कार्य करीत होते. तुमची ओळख असतात, आम्ही दोघांना त्यांनी काढलेलं आहे. आता रिटायर झाले, आता घरीच गावात बांधकाम केले त्यांनी. हे एवढे सगळे आपले भजनी मंडळ, माता भगिनी, आमचे मामा आहे सावरगावचे, उपस्थित आहे. सगळे महिला भजनी मंडळ, हे आमचे गायनाचार्य महिलापैकी ते चांगल्या परिपक्व गायन करायला. आणि सर्व भजनी मंडळ, हे आमचा मामी, सगळे परिवार आहेत. या सगळी या कार्यक्रमाला मी लहानसा मुलगा आहे, मी तुमच्या मुलाच्या स्वरूपाने मी मला जे काय माझ्या बुद्धीला सुचल, जे काय देव मला बुद्धी देईल त्या बुद्धीप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न करेन. असं तुम्ही ते पदरात घेण्याचं कार्य करा. आणि एवढ्या मुलं सगळं ह्या, कारण कसं हे एकट्याला खेळलोय, हे एकट्याला कार्यक्रम आहे का? नाही. मी एकटाच उभारी कीर्तन करू शकेल का? नाही. म्हणून तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला प्रसन्नता दिल्यामुळं मी धन्य आहे तुमचा. आता कशा निमित्त कार्यक्रम आहे सर्वांना माहित आहे, पण वक्त्याला सांगावं लागतं, श्रोते मंडळ ऐकावं लागतं. आमचे दादा प्रेमळ स्वभावाचे होते. आमचे आजोबा इकडं आजोळी जर माझं नाव म्हणलं तर मुंजाभाऊ म्हणायचं, कोणी तात्या म्हणायचं, कोणी गोविंद म्हणायचं. रावसाहेब केंद्रे गोविंद म्हणत होते मला, रावसाहेब पाटील. मग असे अनेक नाव माझे असले आहेत. पण आमचे हे जे आजोबा होते त्यांचं स्पेशल नाव होतं बब्या. बब्या नाव म्हणत होते विठ्ठला. त्यांची सेवा आहे. त्यांचा आता मृत्यू झालेला आहे आणि द्वितीय वर्ष 2 वर्ष झालेलं आहे. त्या निमित्तानं, कारण नित्यनेमी वेगळा आणि नैमित्तिक कार्यक्रम वेगळा. हे नैमित्तिक करायचं काहीतरी निमित्त म्हणजे पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम आहे. विठ्ठला थोडं विसरलो, आमच्या आजीचं आमच्या नाव घेतलं नाही बरं का, क्षमा असावी. त्यांच्या आशीर्वादानं, सगळ्यांच्या आशीर्वादानं आता कथेला सुरुवात, कीर्तनाला. ऐका. क्षणोक्षणाहाती करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सख, आयुष्य खातो काळ सावधान. उपदेश करा बघा. जगद्गुरु तुकोबर ऐका म्हणतात, क्षणोक्षणा एकही क्षण वाया जायचा नाही. कारण आपल्या शरीराचं काय खरंय, कुणाचं खरंय का आपल्या शरीराचं? आपल्या जर ताब्यात असतं शरीर, आपला देह जर ताब्यात असता तर आपण जगलो असतो. किती वर्ष, अनेक वर्ष जगलो असतो. आपल्यावर काळाची सत्ता आहे. आपला देह नाही, आपलं शरीर नाही. म्हणून काय करायचं? जगद्गुरु तुकोबारा सांगते किंवा क्षणोक्षणा विचार करायचा. कुठलेही विचार करायचे नाही, तसले चांगले विचार करायचे. कोणी म्हणजे महाराज मी हे विचार करा, ते विचार करा, कुठं दारूचं दुकान टाकलं, कुठं मटकाच खेळा, खूप विचार करतो रात्रंदिवस. तसले विचार करायचे. तुकोबाराने तसल्या विचाराला लाथ मारलेला आहे. क्षणाक्षणाला हा विचार करायचा आहे, परमार्थ करायचा आहे. आपली काळ, आपल्याला काळ मांजरासारखा तुटलेला आहे. उंदरावर कसं मांजर
घडी घडीला. मग जगद्गुरु तुकोबाराजांनी उपदेश कराले जागा व्हा. आपण कसं आहे, काळ सावध आहे. बरोबर आहे. काळ सावध आहे म्हणून आपण सावध नाही. कारण कसं आहे, हे शरीर जे आहे हे जाणार आहे, हे राहणार नाही. मग हे जे शरीर आहे, मग आपल्याला हे शरीर टिकवण्याकरता नामस्मरण करावं लागेल. संसारामध्ये आता तुकोबारा म्हणतात, क्षणोक्षणाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. तुम्ही म्हणता महाराज, आम्ही अरबी समुद्र बघितला, पॅसिफिक समुद्र बघितला, बंगालचा उपसागर बघितला. कुणी बघितला नसलं तर ऐकलं तर असेल, पण तुम्ही भव सिंधू कुठला आणला? भव म्हणजे संसार. या भवसागरातून, संसार रूपी सागरातून जर करून जायचं असेल तर त्याला विचारच करावा लागतो. साध्या साध्या गोष्टी विचार करावा लागतो. आमच्या मामाने फोन केला, भाऊ म्हणले असा असा कार्यक्रम आहे, आपल्याला कीर्तन सेवा करावंच लागेल. ठीक आहे म्हणलं, करावं लागेल. नाही कसं म्हणता येत नाही. मग मला विचारच करावा लागेल. मग विचारच करू लागलो. 4 दिवसापासून मामांचं आमंत्रण, भाऊ कीर्तनाकरता यावं लागेल. मग विचारात पडलो. तुमच्या गावचे भजनी, तुम्हीच महाराज, जे काय येतील तुम्ही, मला विचारच करावं लागेल की. पण मी काही वाईट विचार केला का? चांगलाच विचार केला. ऐका, कुणीही असो, राजा असो, गावचा सरपंच असो, गावचा सरपंच जरी असला पण त्याच्यापेक्षा थोडा अलीकडे आला, आपल्या घरातला एक मनुष्य करत असतो तर अनेक विचार करावे लागते. बायकाचा, लेकराचा, संसाराचा, जनावरांचा. मग घरचा जर एक माणूस असतो तर घर कसं चालवं त्याचा विचार करतो. गावचे सरपंच असते, सरपंच ते गावाचा विचार करीत असते. तालुक्याचा आमदार असत, ते तालुक्याचा विचार करीत. जिल्ह्याचा खासदार ते विचार. देशाचा पंतप्रधान असेल त्याला देश कसा चालवायचा हे विचार करावा लागतो. विचाराशिवाय नाही. राजा जरी असला तर त्याला विचारच करावा लागेल. अहो मला सांगा, बिनविचाराचं काम आहे का? विचारच करावा लागेल. मग विचार करायचा असेल, राजाला जर न विचार करता जर काय प्रजा सांभाळायची, विचार नाही करत कसा बोलता नाही सांभाळ. तसं एखाद्या गरीबाने जर विचार करून कार्य केलं तर त्याचाच सगळा संसार सिद्धीला जाईल. मग आपल्याला पण विचार करावा लागेल, या भवसागरातून कसं जायचं. अहो संसार करणं हे वेगळं आणि संसारातून तरुण जाणं हे वेगळं. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे मी तरलो आता उतरलो गुरुकृपेने. मग त्या ज्ञानेश्वर महाराजाच्या अभंगाप्रमाणे करायचंय आपल्याला. उद्धार करायचा असेल तर मग विचारच करावा लागतो. आपल्याला कीर्तन लांबवायचं नाही, थोडंच आहे. कारण कसं सुरुवात करायची वेळ झालेली नाही. आता लांबवायचं म्हणत लांबते, बरी म्हणून माहिती लांबवायचं किती लांबते, नाकड्याचं म्हणत अर्ध्या तास 40 आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बरोबर आहे म्हणतात, बाबा संसारातून तरुण जायचंय. संसारात राहा पण कसं राहा. संसारी असावे, आत्मनी नसावे. संसारी असावे, आत्मनी नसावे. Bye.
भजन करावे वेळोवेळा असं संत सांगतात. संसारात राहा पण संसाराला चिटकून बसू नका लय. सत्यवादी करी संसार सत्यवादी करी संसार सकळ सखळ आलिप्त कमळ जळी जैसे आलिप्त कमळ जळी जैसे. कमळाप्रमाणे वागायचं कारण पाण्यात कमळ उभं असतं ना. हा पाण्यात असतं पाण्यापासून त्याच्यावर पाणी टाका राहतं का त्याच्या बुंद पाण्याचा नाही ते निघून जातो. तशाप्रमाणे तसं नाथमारा सुद्धा म्हणतात पक्ष्यांगणी उतरती एका गुंतुनिया राहती ऐशी असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला. असं नाथमारा सांगतात बाबा. अंगणात जर आपण ज्वारी टाकली धान्य टाकलं जोपर्यंत समजा धान्य तोवरच पक्षी तिथं राहतात. मग धान्य संपलं ते टाकलं तेवढं टिपतात जातात. तसं त्या पक्षाप्रमाणे किंवा एखादा वस्तीकर वस्ती आला एखादा समजा महात्मा तीर्थयात्रेला जात असताना चलत दररोज दर मुक्काम चाललेला असतो. आपल्या गावामध्ये आला मुक्काम पडला एक रात्र राहतो एक रात्रीच्या गावात समान सकाळी प्रातःकाळ झाले उठून जातो. ते चिटकून पडतो का नाही. तसं आपण कसं संसार करतात पण संसारात फारच बुडाले आहात तसं राहत नाही आपण. मग नाथ महाराज म्हणतात तसं राहायचं नाही. आसोरी नसावे वेळोवेळा भजन करावे. संसारी आसोरी नसावे वेळोवेळा भजन करायचं. मग परमार्थ करायचा संसार बी करायचा म्हणतात नाथ महाराजाच्या प्रमाणे सांगण्याप्रमाणे विठाला. मग संसार कसा करायचा. आता आपण जर समजा एखाद्या भिंत समजा त्या भिंतीवर जर आपण एक चेंडू घेतला आपण जेवढ्या स्पीडनं मारला तेवढ्या स्पीडनं पाठवलं चिटकू बसते का नाही. आणि तेच जर आपण एखाद्या जनावराचं शेण घेतलं तर फेकू जर हल्लं तर चिटकू बसते. तसा संसार करायचा त्या शेणाप्रमाणे करायचा नाही. असून संसारी आसुरी नसावे भजन करावे वेळोवेळा अशा या म्हणण्याप्रमाणे संसारात राहायचं. आणि जगद्गुरु तुकोबराय मग काय करू लागले हे भवसागरातून तरुण जाण्याकरता संतांनी सांगितले आहेत. संत कुठं असतात संत कुठं येणार आहेत आपल्या मृत्यू लोकांत. संत वैकुंठाहून मग संतांनी विचार केला. संतांना कसं आहे जन्म मरण त्यांच्या हातात आहे. संतांच्या तुमच्या आमच्या हातात नाही. जन्म मरण संतांना मरता येतं जगता येतं. नाथ महाराजांनी किती वेळ जन्म वाचवला. मग नाथ महाराजांचं सांगतो तुम्हाला एक उदाहरण. नाथ महाराज नाथ श्रेष्ठीला जाणार पण काय झालं म्हणतात एका माता बहिणीची एक मुलगी बोलवण करून ती नांदायला होती बिचारी. पण कसं आहे नाथ महाराजांचा देह संपलेला होता. मग ती बोलवण करून जाणार त्यांचं ते प्रेत आडवं जाऊ लागलं. गावात पाखाडीवरतीचे काही लोक असतात असलीवरतीचे काही लोक असते सगळे काही सारखे नसतात. उन्हा कोणी किती बी तुम्ही चांगला वागा उन्हा चांगलं वागलं तरी उन्हावरच असते. मग एक जण म्हणले इतक्या दिवस एकनाथ पचून आजच काय त्याला मरायला झाले. माझी एक बोलवण करून जायची या त्याच्यामुळे मला आडवं चाललंय. नाथ महाराजांनी ऐकलं. नाथ महाराजांनी सांगितलं खंडेकरांनी वाटते
त्या विजेला जाऊ द्या, मला काही नाही, मी अजून 12 वर्ष जगू शकतो. विठाला असं संत वैकुंठात असतात. संत आपल्याला उपदेश करतात, बाबा हो, हे जर देह तुम्हाला टिकवायचं असेल तर तुम्हाला परमार्थच करावा लागेल. हा, देवाचं नामस्मरण करा. अहो, सावता महाराजांना काम करीत करीत पंढरपूरच्या वाऱ्या किती गेल्या सांगा बरं. सावता महाराजांना वारी केली नाही, पण पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा त्यांच्या शेतात काम करू लागला. नाम पाठ गाये, नाम पाठ प्रेमे सावता तू गाये, हृदय कमळी वाहे नारायण. नाम पाठनिका, नाम पाठनिका, फुरकू लागे देखा देवत्याशी. जनार्दनाचा एका ऐकून या बोल, सांगत नवर संता पुढे. किती संता महाराजांनी केली. कुणाचा छळ नाही, संतांचा छळ आहे. पण संत किती उदार असतात. घातला दुकान देती आली आसीना, संत उदार उदार संत भाना, इतके उदार असतात. अहो, आपल्याला कुणी नुसतं साधं बोललं तर जमत नाही. हा, अहो, तुकोबराला किती मारलं, पण ज्या वेळेस मारलं त्यावेळेस संध्याकाळी कीर्तनामध्ये फळ आलं नाही. हा, इतके संतांचं अंतकरण उदार आहे. मग मला सांगा, या संतांचं आपण ऐकावं लागेल. इतक्या उदार अंतकरणारे संत आहेत. मग संत एवढे टाहो पडून जगाला सांगाले, म्हणजे बाबा हो, जर देवावर आपली सत्ता नाही, आपल्या स्वतः शरीर काही नाही, शरीर जळून जाणार, देह निघून जाणार आहे. शरीरात आपलं काही खरं नाही. मग देह जर तुम्हाला टिकवायचा असेल तर परमार्थ करावा लागेल. या संसारातून तरुण जायचं असेल, संसार करण्याला महत्व नाही, त्याच्यात तरायचं कसं हे बघायचं आपल्याला. मग जगद्गुरु तुकोबर आहे, वैकुंठाहून हे सांगण्याकरता मृत्यू लोकांमध्ये आले आहेत आणि सांगू लागले किंवा अभंगाच्या पहिल्याच्या
संत महात्मे सांगतात बाबा हो अहो पडून सांगायला की म्हणाल्यात परमार्थ खरा नामस्मरण करा जितकी नामात ताकद आहे. नाम तयाच्या चिंतने हा नामस्मरण करा. दुसरं संसारही करा संसारात असून संसार करा पण परमार्थही करा. परमार्थ करायचं कारण परमार्थ तुम्ही केला परमार्थ तुमच्या सोबत येणार आहे. त्याचा तुम्ही जर परमार्थ केला त्याचा हिस्सा तुमचा भाऊ वाटून मागणार नाही. तुमचा परमार्थ तुमच्या सोबत आहे. असं हे धन आहे महाधन आहे त्याची वाटे होणार नाही. तर ते विधभर बांधासाठी तुम्ही किती संपत्ती कमवा बरं त्या बांधासाठी तिकडे शेतात पडत तर बांधात फळके हल्ल्याशिवाय राहणार नाही. खेटून घे मग ट्रॅक्टरला खेटून ते आपला सगळा बांध करते ते बांध काही नेणार आहे का बांधून नाही. मग संपत्ती कमवून काय उपयोग आहे. जे योग्य आहे ते करा. काही काम पण करायची गरज आहे का नाही. कामामध्ये मी तुम्ही राम राम म्हणा. राम कामामध्ये काम म्हणा. कामामध्ये काम विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. परमार्थ करीत असताना देव आपल्या चित्तात हृदयातच आहे. चौथा महाराज हृदयात देव साठवला. काम करीतच असताना साठवला. हनुमंतरायाने सुद्धा देव साठवला. जराबाई म्हणतात धरला पंढरीचा तो हृदयाबंदी खाना केला. सगळे संत सांगतात हृदयामध्ये देव राहतो. पण कसं त्याचं चित्त निर्माण कुठे देव राहायला मोकळा नाही. कुठे राहत नाही. वरून भग कपडे घालायचे. अष्टगंध लावायच्या. धापात माळी घालायच्या. महिन्याला पंढरपूरला जायचं. 50 रुपये तिकीट आहे. अर्ध तिकीट आहे. अशी परमार्थाची वाट
वारी करायची एकादशीच्या अगोदर जावं लागेल. काही काही वारकरी जातात एकादशीच्या दिवशी सकाळी विडवर जातात, देवदर्शन करतात, चंद्रभागेला हातपाय धुतात, संध्याकाळी गाडी आहे म्हणून निजामात पडलो तू वापस जायला लगेच निघायची वापस. त्याला परमार्थाची वारी करायची नाही. एकादशीच्या आधी जावं लागेल, दशमीला तिथं, दशमीला तिथं, एकादशीला तिथं आणि तिसऱ्या दिवशी बारशी सोडून उपाशी यायचं नाही. मग परमार्थाची वारी लंगडी करून जमती का? नाही. ऐका, जागृत समजा माझे स्वतःला मला माझ्या स्वतःच्या जीवनात प्रसंग घडला सांगतो. नवस बोलण्याची तर पहिलीच प्रथा चालू आहे. नवस कधी नामदेव राहायच्या आईने नवसच बोलला होता नामदेव महाराजांच्या दामोशेटीच्या पती. मग नामदेव महाराज झालेच नवस बोलण्याची पहिलीच प्रथा आहे. पण आपण काही नवस बोलला नव्हता बरं का, काहीच नाही. जिवंत जागरण स्वतःच्या जीवनात अनुभव घडलेला सांगतो मी. पैठणला आपण नाथ महाराजांची वारी बोलली नव्हती बरं का. गुरुवारी हरिभक्त परायण विष्णू महाराज हुपळीकर यांच्या दिंडीमध्ये मी त्यांनी चला म्हणावं आणि मी जावं. बांधीत चालायचं, मोकळं चालायचं नाही, टाळ घेऊन चालायचं, दिंडीत मोकळं चालायचं, बांधीत चालायचं, एकाग्र चित्त करायचं. कारण कसं असतं, ज्या आपण समजा कामाला निघाल त्याचाच आपल्या विषय लागला. आपण देवाच्या वारीला निघाल, देवाचा वेळ लागलं पाहिजे. मग आपण सांगतो मी वारी बोललेली नव्हती नाथ महाराजाला. आमच्या गुरुवारी विष्णू महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी म्हणत भाऊ नाथ महाराजांच्या पैठण वारला षष्टीला चला, किती अडचणी असल्या तर मी टाकून जायचो. माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये प्रसंग घडलेला आहे. मी सांगतो म्हणजे कसं आहे, किती संतांमध्ये ताकद आहे, किती नामामध्ये ताकद आहे. मी पैठण मध्ये असताना आमची बहीण आंबेजोगाईच्या सरकारी दवाखान्यात डिलिव्हरीसाठी आणली होती. आणि काय झालं म्हणतात, 7व्याच महिन्यात मूल जन्मलं, मुलगी झाली 7व्याच. मग आमची बहीण 21 नंबरला आणि झालेली मुलगी 4 नंबर. आमची आई इथं दवाखान्यात घरी नाही, आडत दुकान चालू. मी पैठण मध्ये नाथ महाराजांच्या दरबारात वडिलांनी फोन केला, भाऊ बोला दादा. म्हणले उद्या नाथषष्ठी आहे, नाथषष्ठी झाल्यानंतर लवकर ये, माझी फजिती उठली, आपल्या अंगू डिलिव्हरी झालेली, मला तिकडे बी जावं लागेल. इथं शेतात गडी नाही, रानात नाही, घरी पण नाही, आडत दुकान बघावं लागली. मी म्हणलं दादा वारी लंगडी करायची नाही, सांगितलं वडिलांना आमच्या. लंगडी आणि मग कसली करतोस म्हणजे
सांगतो ऐका म्हणून. नाथ बाबावर भार टाकला. नाथ बाबा अवघड परिस्थिती बरं का माझ्या घरी. बहीण आमची दवाखान्यात आहे. 7व्या महिन्यात लेकरू जन्मले. आई आमची तिथं आहे. वडिलांची फजिती उठली आहे. रानात गडी नाही, 4 जनावर आहेत. काय करायचं नाथ बाबा सांगा. त्यांच्या दरबारात जाऊन हात जोडले, डोळे झाकून प्रार्थना केली. सांगितलं. मग नाथ बाबाच्या दरबारात राहिलो. मी आमच्या वडिलांना सांगितलं, दादा लंगडी वारी करणार नाही. तिथला पैठण या दरबारातला नाथ बाबांच्या त्रयोदशीचा काल्याचं कीर्तन, काल्याचा महाप्रसाद घेतल्याशिवाय मी येणार नाही असं वडिलांना सांगितलं. अरे वा ठीक आहे म्हणले, पण एखाद्या जाड त्यांना यावं लागतंय ना. नाथ बाबाला काय करायचे करू जा म्हणलं. मी त्यांच्या नाथ बाबाने ऐकलं असं ना कोणाला कोणत्या स्वरूपामध्ये दरबारात माणूस सांगितलं. मग काय झालं म्हणतात, मी तिथं आलो नाही, मी येणार नाही म्हणून सांगितलं. काय फजिती व्हायची उद्या. मग आल्याच्या नंतर किती 7 महिने झाले, पण किती असतं कोंबडीच्या त्याच्या हातात बसते. 9 महिन्यांनी होतं पूर्ण होऊन सुद्धा तेवढं दिसतं. उगाच आता तर काय 100% शिजरच आहे. 100% ठेवत बी नाही म्हणायचं. मग मला काय म्हणायचं, 7व्या महिन्यात जन्मलेली मुलगी नाथ बाबाला म्हणलं घरी जा आमच्या, बघा काय करायचे. कारण पांडुरंग परमात्म्याने चोखोबा राहायच्या घरी येऊन त्यांच्या बहिणीचं बाळात्मन केलं. मग तशी माझी बहीण होती. पांडुरंग परमात्म्याला चोखोबाला सुद्धा सांगितलं, चोखोबाराच्या बहिणीचं बाळंतपण केलं. मग मी नाथ बाबाला म्हणलं माझ्या बहिणीचं बाळंतपण असेल. पण नाथ बाबा काय करायचं तुम्ही ठरवा. मी पूर्ण वारी करणार आणि पूर्ण वारी झाल्याशिवाय जाणार नाही. काहीच नाही हो. 7व्या महिन्यात जन्मलेलं लेकरू आणि त्याची आई. मी आलो वारी करून घरी बघितलं तर सगळं स्ट्रॉंग मामला दिसला मला, एकदम चांगला दिसला. नाथ महाराज आले का घरी आले. त्यांनी सगळं केलं. दादा यांच्या दादा फजिती झाली का नाही रे म्हणली, फजिती काही झाली नाही माझी. मग वारी करायची तर अशी आपण वारी म्हणली का नाही, वारी करायची गरज नाही. काय गरज आहे तुम्हाला आवड झाली की सवड करावंच लागते. मग कसं आहे, मग भाव धरून वाचन ज्ञानेश्वरी म्हणजे भाव धरायचं आणि संतांची वारी करायची. कसले वाऱ्या करून उपयोग नाही. आता लोक बालाजीला जाते, तिरुपती लोक फिरून यायचं मजा म्हणून हैदराबाद हे असं तशा वाऱ्या करायच्या नाही. तशा वाऱ्या केल्या परमात्मा घडत नाही. भाव धरून करा. मग जगद्गुरु तुकोबारायला सांगतात बाबा परत ठीक आहे महाराज तुम्ही म्हणतात तसं आम्ही करू, पण एवढं केलं त्याचा उपयोग काय हो महाराज, काय उपयोग आहे. अरे बाबा तुम्ही जर चांगलं जर केलं तर तुमचं चांगलंच होईल. तुम्ही क्षणोक्षणाला विचार करा पण चांगला करा. मग तुम्ही बहुसागरातून करू नका संसारूपी. हो मग कसं मग आताच करा ना. मग दात पडल्यास करतात का तुमचे थोपडात वाकडी झाल्यावर. अहो मला सांगा परमार्थ नवतरपणीच करे कवा मी करत नाही. बातरपणला असतं का ज्यावेळेस मुलाला आता आणतील त्यावेळेस पारावर जायचं, कवाच जायचं नाही. फक्त एकदा लग्नात मध्ये जायचं, मंडवळी बांधायला शेवटी करवायला त्याच्यावर पुढे मारायचं टामाला त्याचं बडं पारा बसून जात येत ना, पुढे जायचंच नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणता येत नाही. विठ्ठला विठ्ठला जीवच अडकत नाही असं. मग तसं परमार्थ करायचं असेल तर तुमचं शरीर आहे
हे जाणार आहे एक दिवशी. मग चांगलं आहे तो परमार्थ करा. मग जगद्गुरु तुकोबाला सांगा बाबा हे नाशिवंत शरीर आहे, हे जाणार आहे, हे राहणार नाही, जळून जाणार आहे, हे राहणार नाही. म्हणून आपण जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या माणसाचं शरीर कसं आहे बघा, तीन प्रकारे शरीर नाश पावतं. त्याचे तीन प्रकारे, एक आश्रय नाश, परता नाश, स्वतः नाश. परता नाश, एखाद्या शत्रूनं आपल्याला काठी मारून मारली तर परता नाश म्हणायचं. आश्रय नाश, तुम्ही एखाद्या वाहनात बसलात किंवा विमानात बसलात, ते जमिनीवर कोसळून तुमचा मृत्यू झाला, त्याला आश्रय नाश. राहिला स्वतः नाश, तुमचं जन्म घेतल्यापासून पूर्ण आयुष्य संपून जे आपलं आयुष्य संपतो त्यानंतर आपण समजा मृत्यू होतो नंतर, त्याला म्हणतो स्वतः. शरीर जायाचे ठेवले, शरीर जायाचे ठेवले, शरीर शरीर जळणार आहे, आपल्या हातात काही नाही. गरुड पुराणामध्ये मी 18 अध्याय वाचले बरं का. नवीनच एका मित्राची आई वारली, ते मला भाऊ गरुड पुराण नक्की कथा आम्हाला सांगावं लागली. माझ्याकडे ते ग्रंथ उपलब्ध आहे, आपण कधी सांगितलेलं नाही. एक दोन महाराजांनी विचारून बघ ना, म्हणले तू भजन करतोस परमार्थात राहीस. एक दोन महाराजांनी विचारलं, अगोदर महाराज म्हणले अगोदर तर नाहीच म्हणू लागले. नाही बाबा म्हणजे आम्हाला जमतच. महाराज घ्यावं मित्राचं आहे तेवढं करू पण
10,000 घे म्हणजे मग काय करा मग मित्राला विचारलं जाऊ दे बापू सांगून काय तर मी वाचतो गरुड पुराणात आहे का गरुड विष्णूला प्रश्न करते विष्णू सांगते तो हे शरीर आहे इकडं फिरलो तिकडं फिरलो असं कुठंही गेलो म्हणते गरुड पण ते विष्णू प्रश्न करते. आता एक राजाची कथा आहे ज्यावेळेस राम अवतार होता त्या एक रामाचा वनवास चालू असताना त्या एका सरोवरावर अगस्त्य मुनीचा मुक्काम पडला होता तळ्यावर. तिथं कसं आहे त्या तळ्याच्या पायाला स्पर्शे घेतली होती. तिथं कसं होतं एक राजा जन्माला आला त्यानं या हातानं कधी दान नाही धर्म नाही कधी पंगत नाही कधी मनुष्याच्या नावानं पितृ नाही पितर नाही पितृवचन पितृदोष लय लागतो बरं का हा आपण म्हणतात पण पित्राच्या ऋणात कधी राहायचं ना पित्राच्या ऋणातून मोकळ व्हायचं जिवंत असेल पर्यंत सेवा कराच त्यानंतर त्यांचा आत्मा येतोय बरं का पुन्हा घेत असतो मग पित्राच्या ऋणात राहू नका पितृदोष लागत नाही बरं का मग उगाच म्हणतात काय करू बा एवढं संपत्ती आहे सगळं आहे पण त्या घरात मूल नाही बाळ नाही कसं होईल अहो त्या मेलेल्या माणसाच्या आम्हाला पित्रच नाही मग पितृवंतात राहू नका तसं अगस्त्य मुनीला राम प्रश्न विचारले मग त्यावेळेस अगस्त्य मुनीने सांगितलेलं आहे तिथं एक राजा राहतो म्हणजे तिथं दान धर्म करीत नव्हता आणि मग त्याचं आपलंच बघायचं मग त्याच मोड त्याला खायला सांगितलं पश्चाताप झाला मग त्या तळ्यावरच मग कशाला तिथे मग असं तर कथा घडतात म्हणजे आपला पाप भरी कसं कर्म करा कर्म करीत असताना कुठं संसारात पाय घसरून देऊ नका चांगलं हे करा हा एखाद्या माणसाला डोळ्याचा प्राण जाऊ मी तुम्हाला सांगतो संसार सुरू वाटत नाही हा राजा दशरथाचा एक केस पांढरा झाला वारकानं सांगितलं राजे एक केस पांढरा झाला दिला तिला पोराच्या हवाले करून पण काही काही संसारात येत नाही तर तसं म्हणावं तर पोरं बी चांगले नाही पोरं जन्माला चांगले येणे असेल तर आई वडिलांची पुण्याई चांगली पाहिजे ऐका मग तसं जन्म चांगलं मोक्षपद जर गाठायचं असेल तर कर्म करा कारण कसं आहे मृत्यू झाल्याच्या नंतर आपल्याला 16 मुकामात वरी जायला लगेच पोहोचत नाही आपण 28 प्रकारच्या झडत्या द्यायच्या आपल्या कर्मानुसार आहे ना जन्म घेणे लागे शरीर मग असे आपण जशी वासना आपण जसे संसारात कर्म करतात चांगले कर्म केला चांगलं तुम्हाला मोक्षपद मिळेल चांगल्या पद्धतीत तुमचा सगळा जन्म कळीला जाईल मग चांगले कर्म करा अहो गरुड पुराणात सांगतो की एक 5 भूत होते म्हणते भूत पण ते 5 भूत जे होते त्यांना एका ब्राह्मणाची भेट झाली म्हणते पण ते तर नरसिंहाचा भक्त होता आता नरसिंहाने हिरण्यकशिपूची वाट लावली तर या भूताची काय मग त्याचा भक्त होता निश्चिम भक्त होता मग त्यानं काय केलं म्हणतात 5 भूताची भेट झाली एवढाले तोंड म्हणताल 11 विक्रा जात हातभरची खरी लोळायली भूत म्हणजे चांगला असते काय त्याचे उलटे पायन सुलटे पायन अगं बाय घरी जपतीच शेताला जातीस का भाकर घेऊन माय बसून वाटे तुमचा असं तसं नाही मग कसं आहे मग मला सांगा 5 भूताची भेट झाली ब्राह्मण द्यायला नाही नरसिंहाचा भक्त मग नरसिंहाला विचारलं भक्ताने विचारलं बघितलं त्यांनी विचारलं बाबा तुम्ही कोण म्हणजे आम्ही 5 भूत होत म्हणजे असला आम्हाला अवतार आहे असला अवतार झालाय भूत कोण होतंय कोणी होत नसतंय भूत कोणी ज्याचा जीव तरसून मेलाय तेच भूत असते त्याला वरी मोक्षच नाही फिर म्हणताय जमिनीवर कदरून फाशी घेऊन मरणं
त्याला दुर्मरण म्हणायचं, दुर्मरण. हिरी तर उडी मारणं, काळजी ते बिघडून राखेल मधून फुकून गेले. पहिल्या बाया आता गरीबी काय नाही आकुड बुद्धी झाली. पहिल्या बाया म्हणजे तिनं फुकून घेतलं, तिचं काय झालं, वाट लावली सगळ्या बाहेरच्या लोकांनी. माझं तेच होणार आहे. तसं मरायचं तर चांगलं मरा, दुर्मरण मरू नका, त्याला मोक्ष नाही. मग संत म्हणतात बाबा मरायचं ना. त्या 5 भूतानी ब्राह्मणाला विचारल्यावर तुमची असं कशी कळालं, एवढाले म्हणून पोट बघितली एवढंच का तर सुंदर ती. मग चांगल्या माणसाची भेट झाली म्हणून त्यांना महागल स्मरण आठवलं, त्यांना ह्यांच्यामुळे. मग ते सांगू लागले एक एक भूत बोलायला. आता ह्यांनी प्रश्न केलाय ब्राह्मणाच्या त्या भक्तांना. नंबर 1 सांगा भूत तुमचं काय चाललंय. काय सांगा महाराज म्हणजे आता आमचं लय वाटलं की काय असली अवस्था झाली आमची. का जन्म घेतला, पण जन्म घेतल्यापासून ह्या अवस्थेपर्यंत काय केलं म्हणतात महाराज, काहीच केलं नाही. नुसतं उठायचं काम धंदा, देव नाही, मंदिराकडे नाही, सप्त्यात नाही, पट्टीगिरी नाही, अन्नदान नाही, काही नाही. फक्त एकच काम केलं म्हणलं, सप्त्याच्या पट्टीचा हिसाब आहे हो असं म्हणलं. गेलो म्हणला पारागड संध्याकाळी मला पट्टीचा मला हिसाब सांगितलं एवढं मोठं काम केलं नाही. पारा करतो 7 दिवस सप्ताह झाला गेलो नाही तिकडे संसार. मग असली अवस्था म्हणून तुला हे अरे बाबा अंतर मग करावं लागते, सप्त्याला जावं लागते, सगळं परमार्थ करावं लागते, पंढरपूरची वारी करावं की एक भूत. दुसरं भूत म्हणतोय महाराज मी शास्त्रीचा काशीचा पंडित आहे, पण मी बी काहीच केलं नाही असंच. त्याच्यामुळे मला बी अवस्था. तिसरं भूत बी अशाच प्रकारचं सांगू लागले. चौथं भूत काय म्हणतात ते पाहिजे. 5वं भूत भारी होतं ते मला माझी तर वेगळ्या अवस्था. कागडे अहो जन्म घेतला, लहानाचा मोठं झालो, आई वडिलांनी पालन पोषण केलं, सगळं केलं, पण आई वडिलाच्या नावानं कवा पितरच जीव घातला नाही. कधी महाळ, काही ठिकाणी महाळ म्हणतात, काही ठिकाणी पितृ म्हणतात, पावला बोलायला. मग पितृदोषात गेलो, मग त्यांच्या नावाने पितृदोष घालावंच लागतंय. पितर घातल्याशिवाय पर्याय नाही. बघ करुणातून मोकळं व्हा. मग कधी पित्तर सुद्धा जीव घातला नाही, कधी सणावारला त्यांना निवडता कळलं नाही. मग काय करावं. त्याचे घरी ती महाराजांनी विचारलं का तुझी गरिबी होती घरी का, श्रीमंती नव्हती का. श्रीमंतरच घालावं असं नाही. पितृ कुणाला घालायचं, पितर कुणाला घालावंच लागतंय. मग विचारलं महाराजांनी सांगितलं अरे 5 जणांची तुमची असली अवस्था आहे, तुमच्या कर्मामुळेच ना. 5वं भूत महाराज कसं होतं, मी माझ्या मनात येऊ लागलं हो, पण काय करावं आपल्या स्वध्यानच काही नव्हतं. आता पुढे स्वध्यान होतं, पुढच्या लक्षात आलं बायकोच्या स्वध्यान होतं. बायको म्हणले प्रेम मायबाप केले म्हणून तिकडे खाट्यात उलटून पालटून माझा स्वर माझा लेसून गेला, पितृ नाही आला. तिचं ऐकलं म्हणून काय करा नाही ऐकत आपली सोय. मग बायकोच्या आधीन जायचं नाही. माझे मायबाप होते, मला पितृ ओळखायचे, तू काही सांगायचं नाहीस मला. दरवर्षी मी पितृ नियमानं जीव घालीन, त्यांची पुण्यतिथी करीन, त्यांना जीव घालीन, त्यांचा आत्मा तुम्ही घाला न घाला तिथं येत असते आजच्या दिवशी. मग या पितृदोष करायचं नाही, बायकोच्या आधीन जायचं नाही, बायकोचं ऐकायचं पण कामाचं बिनकामाचं ऐकायचं. तुझ्या मायबापाचे पितृ जीव घालीन त्यांना जमते का, आणि तिच्या मायबापाचे घालायचं ती पिशीवर माळ आहेत आमच्या माहेरातले माळ आहेत. कोण बसून भाऊ फोन करायला तिकडं कसं पडते पितृ पिशीवरून. तसं पितरातून मुक्त व्हा, परमार्थ करा, नामस्मरण करा. मग नामस्मरण करीत असताना एकट्याला होत नाही बरं, त्याला संत
संतांच्या मेळ्यात नामस्मरण करावं लागतंय. संत समागम तुकोबा आहेत अभंग आहे. संत असं आपल्यातून शिव झालेली माणसं असतात. त्यांची समजा पित्र घालावंच लागते, त्यांच्या नावानं पुण्यतिथी करावीच लागते. आता कसं आहे, आपल्याला जसं तशी घडण तशीच बरं का, मिष्टान्नच करा असं नाही. आपल्या पद्धतीसारखंच नवस बोलायचं असतंय. नवस ते पित्र झाले ते काही म्हणत नाहीत मला हे जीव घाला, ते जे आपल्या व्यवहारात केलं तेच करायचं. मग संत समागम करायचा, पित्रातून मोकळं व्हायचं, पित्रात ऋणात राहायचं नाही त्यांच्या. कारण पितृदोष लागतो त्याचा पश्चाताप होत असतो. ते माणसं सुधरू देत नाहीत बरं का, काय माणसं. तसं मग ते भूत जे होतात मी तुम्हाला सांगितलं, सगळे माणसं होत नाहीत, सगळे माणसं स्वप्नात येत नाहीत. त्यांचा जीव दर्शनाला तेच भूत होऊन असे बाहेर फिरत येत, त्यांना मुक्ती नाही, त्यांच्या झडच्या असतात. असं गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे. मग संत समागमामध्ये परमार्थ करायचा एकट्याचा हा खेळ नाही, असं जगद्गुरु तुकोबा उपदेश करून जगाला सांगू लागलेले आहेत. जांबवंतांना उपदेश केला हनुमंतरायाला. केव्हा केला? ज्यावेळेला सीतेची शुद्धी करायची होती, त्यावेळेस परशुरामचंद्राच्या सांगण्यावरून 5 जण शुद्धी करायला गेले. कोण कोण? नळ, नीळ, सुग्रीव, जांबवंत आणि हनुमंतराय 5 जण गेले. तर शुद्धी करण्याकरता गेले, समुद्राच्या काठावर गेले. अरे बाप रे म्हणे, कशी शुद्धी करावं म्हणली. लय मोठा आहे समुद्र, तर पलीकडे कसं जावं म्हणली. सगळे पायाचा गळी घात्र करून खाली बसले. खालची हरी तसं नाताच नाही, तसं तर राहतच नाही, अवघड दिसतेच नाही. मग म्हणले जांबवंत उपदेश करू लागले. वयस्कर होते त्याने उपदेश कोणी कुणाला करायचा? वयस्कर, लहानाला मोठ्याला नाही करायचा. उपदेश करू लागले हनुमंतराला म्हणू लागले, बाकीच्या वाक्याचं सगळं खरं बाबा, पण तुमच्यासारखी असं केलं कसं नाही बाबा. मला वाटते मला मोठा दिसलाय, 100 योजन एवढा, 100 योजन एवढं मोठं, 400 का 400 कोस असं म्हणलं. 1200 किलोमीटर होते म्हणले, एवढी उड्डाण असते का? मग उपदेश करू लागले. जांबवंत म्हणाले, हनुमंतराया ऐका, उपदेश चांगले माणसं करतात बरं का, ऐकावं लागतंय. आपण हनुमंतरायाला सांगितलं, तुम्हाला एक शक्ती दिली होती कवा माहिती का? ज्या वेळेस तुम्ही तितकं सूर्याला गिळायला गेलतात तेवढा उघडता, ठीक आहे, जवळ आहे का? त्यावेळेस तुम्हाला इंद्रानं वज्र मारलं, तुम्ही उद्योग केलं, तुम्ही खाली पडला. मग वायुदेव तिथं आले, बघितलं माझा बाळ शुद्धीत नाही. सगळे त्यांनी प्रयत्न केले नाही, सगळे. मग त्यांनी काय केलं म्हणतात? संप केला.
संपच केला. सगळं वारच बंद केलं. सगळे ऋषीमुनी मरायले, राक्षस मरायले, असं सगळे हवाच बंद केली. एक मला सांगा, एवढ्या निसर्गातली एक वस्तू बंद केली तर असं. मग कोरोना तर किती वाटला मी जागेवर किती 40-40 माणसं एका गावात मारले. मग एक संप झाला. मग संप झाल्याच्या नंतर किती माणसं मरू लागली. 15 दिवसात संपमध्ये वाढले अजिबात नाही. हा माग हे माझा बाळ सगळे देऊन मिळून तिथं आले आणि ते म्हणले तुमचा बाळ जीवात नाही म्हणजे आता लगेच करावं लागेल. तरी संप मागे ते गेला, उपदेश केला. मग हनुमंतराव ऐकलं त्यावेळेस काय झालं. मग त्यावेळेस तुला जिवंत केलं म्हणजे राम हनुमंतरायाला. मग जिवंत केल्यानंतर वायुदेवाने केला संप परत केला. हे हनुमंतराया कोण उपदेश करून सांगू लागले. जांबवंत हनुमंतराया सर्व ऐकू लागलेले आहे. अरे बाबा सूर्यमंडल काही थोडं लांब आहे का. तितक्याला उंच उडी मारली आणि मग इथं एवढं हे शुल्लक आहे. 99,000 गुणिले 3 इतकं 2 लाख काहीतरी होतं त्याचं. मग अशी एवढी योजना सूर्यमंडल जवळ नाही बाबा असं कधी. मग त्यावेळेस तुला सगळ्या अधिमाया देवी शक्तीने येऊ शकते. शक्ती दिली ती पण सुप्त अवस्थेत ती कवाही काम करणार आहे. ज्यावेळेस तुला प्रसंग अवघड येईल त्यावेळेस त्या शक्तीचं स्मरण करायचं. काय यावं लागायचं शक्ती तयार होणार. मग असा उपदेश केला हनुमंतरायाने. त्या शक्तीचं उपदेश ऐकला आणि शक्तीचे स्मरण केलं आणि हनुमंतरायाने सीतेचा शोध लावला आणि समुद्राच्या पलीकडे उड्डाण केलं आणि लंका दहन. म्हणजे चांगल्या माणसानं उपदेश करायचा हनुमंत. तसं आपण सुद्धा उपदेश शहाण्या माणसाचा ऐकावा. मग तसे साधू संत आपले उपदेश करून सांगू लागले की परमार्थ करा. एकही मिनिट वाया जाऊ देऊ नका. क्षणाक्षणाला विचार करायचा. भवसिंधूतून तुम्ही तरू जाता या सागरातून संत समागम करा. नासका दे पृथ्वीचा पैसा माझी प्रति घडे लक्की धरून करा. एकची उडाणे साथी सागर करी देऊ. अशा प्रकारे मग हनुमंतरायाने उपदेश ऐकला केला कार्य केलं. मग त्याच्यासाठी आपण उपदेश संतांचा ऐकावं लागतो. संत उपदेश करीत असतात. संतांनाच अधिकार आहे. कोणी कुणाचं वर्णन सुद्धा करू नये. कारण वर्णन करताना तितक्याच अधिकाराचा माणूस लागतो. कोणी वारे अधिकारी त्याशी देईल त्याशी हरी देईल. दत्तात्रयाचं वर्णन केलं कारण तेवढ्याच त्याचे होते ना. तितकं पॉवरफुल राहावं लागतं. कुणी एखाद्या चहा पिणार पहिला जाऊन करू नये वर्णन. मग असं मग उपदेश संत करतात. ते म्हणतात करा परमार्थ नाशिवंत दे नाश काय केळीसारखा ह्याच्यासारखा नासून जाणार आहे. हे देह जळून जाणार आहे. मग असं जगद्गुरु उपदेश करू राहिले तुकोबराय. आणि मग असं सांगतात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बाबा परमार्थ करा मोक्षपद मिळेल. पितृणात राहू नका. पितराचा दोष घेऊ नका. मग आता मग कसं करायचं. मग काही काही जणांना सांगितलं तरी ते करीत नाही. त्यांना लय गर्व असते ना. आता गर्वाचे प्रकार अनेक आहेत. कुणाला विद्वत्तेचा, कुणाला श्रीमंतीचा, कुणाला ताकदीचा, मनुष्यबळाचा. परमार्थ करा काढ जाय तिकडे ते काय करत नाही. तिचं परमार्थ लय श्रीमंती 100 गडी काय करायचंय काही गरज नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तेव्हा त्या तसल्या दूर तसले डोळ्यात ते काढून टाका.
क्षण हाती करा विचार करावा पर भवसिंधू नाशवंत देह जाणार सखळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागम धराव्यावरी
करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सर्वदा तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे तुरे बघून जगद्गुरु तुकोबरा आहे नंतर सगळ्यांना धावपळ झालं का उपदेश करू चांगलं कार्य करा चांगला परमार्थ करा संत सांगू लागले संत सांगून गेले चांगला मार्ग सांगितला त्या मार्गाप्रमाणे आपण ते वागा जे असे आपल्या घरातले जे वाढ होईल असेल त्यांच्या मनातून मोकळं व्हा आता ह्या मी घरचं सांगतो त्यांच्या दोन सुनात सोबत आहे दोन मुलंही आजी आहेत आमच्या ताई नावानं प्रसिद्ध आता दादांची सेवा करीत असताना एक मिनिट बी असं त्यांना कुठे जायचं म्हणून कारण एकच 2 दिवसाची ती सेवा नाही अनेक दिवस त्यांनी सेवा केली आहे मग त्यांच्याही समजा जीवनामध्ये मुक्ती देतील ना त्यांचा आत्मा हा मग सेवेला 2 मुलं बी असताना कमी पडले नाहीत सुनाईने सुद्धा कधी तिरस्कार केला कुठं मुक्काम नाही कुठं गाव नाही का मग नाही दादांचा अवघड मग दादांसाठी समजा कुठे कितीही कोसावर गेल्या तरी गावाकडं यावंच लागलं आणि सगळ्या जात आलं एक जण घरीच का सेवा सेवेतच पुण्य आई वडिलांची सेवा परमार्थ करा आणि असं आपल्यातून गेलेले आहेत दादा आपले त्यांच्या ऋणातून मोकळं व्हा विनंती आमच्या महामंडळाला किंवा दरवर्षी जसा घडल तसा त्यांचे ऋणातून मोकळं व्हा त्यांची विनंती करा आणि एवढं बोलतो आणि झालेली सेवा आहे श्री गुरु हरिनाथ भगवान आणि ज्ञानेश्वर महाराज संत मंडळीच्या सगळ्याच्या चरणी नतमस्तक होतो ही झालेली सेवा समाप्त करतो आणि जे काय माझ्या वाणीतून शब्द काही समजा वाईट वक्ते जर गेले असते तर माझ्या पदरात टाका आणि चांगले असतील ते तुम्ही घ्या कशी मनात माझी वेळी वाकडी जी बुद्धी असेल त्या पद्धतीने मी बोलण्याचा प्रयत्न केलाय अजून खूप सांगावं वाटू लागलं पण कसं आहे वेळ कमी दोष तुमचा नाही दोष आमचा आहे आम्हालाच यायला उशीर व्हायला कारण त्या बी आजोबाच्या कीर्तन व्हायला रात्री 10 वाजले 12च्या अगोदरच कीर्तन सोडावं लागलं मामाने फोन केला येता येता म्हणले आंबे जाऊन हार घेऊन या म्हणजे उशीर होऊ लागला मग दोष आमचा असू द्या संसार आहे कमी जास्तपणा होतच असते मग सेवा वेळेच्या टायमानुसार आपण सेवेला पूर्ण करून देऊ शेवटचा ज्ञानेश्वर